आज आपण पाहतोय की या संपूर्ण प्रभागामध्ये कार्यकर्ते आणि नागरिकांची मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चीड निर्माण झालेली आहे। याचं प्रमुख कारण असं की पक्षाचं धोरण चुकलेलं आहे। या प्रभागामध्ये सगळ्यात म्हणजे या प्रभागाचं नाव पिंपळे निलक आहे, परंतु या पिंपळे निलकच्या भागामधून एकही उमेदवार दिले गेलेला नाहीये। सर्व उमेदवार वाकड भागामध्ये दिलेले आहेत। त्यामुळे या गावावर सुद्धा अन्याय झालेला आहे आणि या गावामध्ये त्यामुळेच ही जनता चिडलेली आहे आणि हा मोठा उद्रेक झालेला आहे। पक्षाने हे धोरण सुधारलं पाहिजे होतं किंवा त्या बाबतीत विचार करायला पाहिजे होता की पिंपळे निलक गाव हे गाव असताना इथून एक तरी उमेदवार द्यायला पाहिजे। जर सचिन साठेंनी या ठिकाणी बंडखोरी केली, अपक्ष जर उभे राहिले तर ह्याचा फटका भाजपला पडेल का? 100% भाजपला तर पडणारच, कारण सचिन भाऊ हे निवडून येणार आहे नक्कीच आहे। त्यामुळे याचा फटका भाजप पक्षाला नक्कीच बसणार आहे। निश्चित आपण पाहतोय प्रभाग क्रमांक 26 मध्ये या ठिकाणी आपण आहोत। सचिन साठे जे भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक होते, जवळपास त्यांना जे उमेदवारी आहे ती डिक्लेअर पण झाली होती, मात्र शेवटच्या क्षणी त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो त्यांना देण्यात नव्हता आलेला। त्या ठिकाणी आपण पाहतोय एबी फॉर्म त्यांना मिळाला नाही आणि अशातच आपण पाहतोय उमेदवारी त्यांना नाकारण्यात आली आहे। खरं तर या ठिकाणी या प्रभागातील त्यांचे समर्थक आहेत, मोठ्या प्रमाणात त्यांच्यात नाराजी आहे। निश्चित आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, जर सचिन साठे हे अपक्ष उभे राहिले, जर त्यांनी बंडखोरी केली तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मानदास शिवराय प्रसन्न तरडे, आपला आवाज.